अचानक काल GR पडलाय की उपवर्गीकरण जर तुम्हाला नको असेल किंवा काही हरकत असेल तर तुम्ही या 4 दिवसामध्ये मेल करा. म्हणून जाणीवपूर्वक 15 तारीख शेवटची ठेवली की आम्हाला हरकतीच त्या ठिकाणी देता आल्या नाही पाहिजे. तर एप्रिल महिन्यातच आरक्षण संपुष्टात आणण्याचा घाट घातला जातोय. आंबेडकरी समाज भीम जयंतीत व्यस्त. याच संधीचा फायदा घेत उपवर्गीकरणला मर्यादा आणत सरकारने आरक्षण संपवण्यासाठी डाव टाकण्यात आला. भीम जयंतीची एकीकडे जल्लोषात तयारी सुरू असतानाच अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण ही आरक्षण संपवणारी प्रतिक्रिया आहे आणि ती जाणीवपूर्वक घाई गडबडीत राबवली जात आहे असे म्हणत ऑल इंडिया पॅंथर सेनाचे अध्यक्ष दीपक केदार या सरकारवर प्रचंड भडकले. ही हरकती मागवण्याची तारीख 15 एप्रिल शेवटची ठेवून हा डाव रचण्यात आल्याचा आरोप दीपक केदार यांनी केला. तसेच उपवर्गीकरण हे घातक आणि असंविधानिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणावर एप्रिल महिन्यातच गदा आणण्याची सुरुवात होत असल्याचा आरोप दीपक केदार यांनी केला. सगळे लोक जयंतीमध्ये असताना आता 4 दिवस आमच्या मागे जयंती आहे. कालपासून महात्मा फुले जयंती सुरू झाली आणि आम्ही पताके लावतोय, रंगरंगोटी करतोय आणि अचानक काल GR पडलाय की उपवर्गीकरण जर तुम्हाला नको असेल किंवा काही हरकत असेल तर तुम्ही या 4 दिवसामध्ये मेल करा. आता बौद्ध समाजाने कसा मेल करायचा, म्हणजे त्यांना हे माहित होतं की हे 4 दिवस बिझी राहणार आहेत आणि म्हणून जाणीवपूर्वक 15 तारीख शेवटची ठेवली की आम्हाला हरकतीच त्या ठिकाणी देता आल्या नाही पाहिजे. तर एप्रिल महिन्यातच आरक्षण संपुष्टात आणण्याचा घाट घातला जातोय. हे दुर्दैव आहे. म्हणून समाज बांधवाला आम्ही सक्रिय सतर्क करतोय की दिसतंय तसं चित्र नाही. ते आपल्यात येत आहेत, नाचतायत, आपल्या स्टेजवर येत आहेत, स्टेज उभा करायला पैसे देत आहेत, परंतु ती एप्रिल महिन्यातच आपलं आरक्षण घालायला निघालेत. हे लक्षात ठेवा. अनंत बदरचा जो काही अहवाल आहे तो समोर मांडला नाही. त्यात काय लिहिलंय 59 जातीबद्दल हे माहीत नाही. बहुसंख्य जात आहे. जर वर्गीकरण झालं आणि लोकसंख्येच्या जातीच्या लोकसंख्येनुसार जर वर्गीकरणाची टक्केवारी झाली तर बहुसंख्य जातीलाच त्या ठिकाणी फायदा होणार आहे. पण त्या बहुसंख्य असलेल्या जातीने वर्गीकरणाची मागणी केलेली नाही. आम्हाला SC ST हे क्लब राहिले पाहिजेत, भावासारखे राहिले पाहिजेत. कारण आम्हाला माहित आहे RSS किंवा या सगळ्या मनुवादी संघटना आम्हाला आधी वेगवेगळं करणार आणि नंतर आमच्यात भांडणं लावून ते असणार इथं राज्य गाजवणार. म्हणून आम्ही भाऊ एकत्र राहिलो तरच आमचं अस्तित्व टिकणार आहे. नाहीतर उद्या जाती जाती टार्गेट होतील आणि मग मात्र एकामेकाला मदतीला सुद्धा कोणी धावून जाणार नाही. अशी स्थिती यांना करायची. आज 59 जाती, 18 पकड जाती, सगळ्या घटकांसाठी आम्ही लढतोय. ते लढता येऊ नये म्हणून अशा प्रकारे षडयंत्र रचलेलं आहे आणि एकंदरीत आरक्षण उद्ध्वस्त करणे हा त्याच्या मागचा मोठा अजेंडा आहे.